या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. अमरावती महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अमरावतीत महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन. भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल. चिखलीकरांच्या रॅलीत जोरदार शक्ती प्रदर्शन. अशोक चव्हाण, मंत्री अतुल सावेंची उपस्थिती. अकोल्यातून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वंचितचं जोरदार शक्ती प्रदर्शन. कामाला लागा, विजय खेचून आणा, आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. हिंगोलीतून बाबुराव कोहळीकरांना उमेदवारी अर्ज भरला. अर्ज दाखल करण्यापूर्वी कोहळीकरांसाठी मुख्यमंत्री शिंदेंची रॅली. बाबुरावांना आपल्याला दिल्लीला पाठवायचंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जनतेला आवाहन. हिंगोलीत भाजपच्या रामदास पाटलांची बंडखोरी. रामदास पाटलांकडून हिंगोलीच्या जागेसाठी अपक्ष अर्ज दाखल. रामदास पाटलांनी हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला होता. जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणांना मोठा दिलासा. हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला. मतदानावेळी जनतेचा आशीर्वाद मिळेल. सुप्रीम कोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. बच्चू कडू म्हणजे काँग्रेसची बी टीम. आमदार रवी राणांचा बच्चू कडूंवर आरोप. नवनीत राणांविरोधात प्रहारनं उमेदवार दिल्यानं रवी राणा आक्रमक. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असं सांगून स्वतःच पालखीत बसले. हिंगोलीतून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. तर लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर शिंदेंची ठाकरेंवर टोलेबाजी. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. महाविकास आघाडीचे स्थानिक नेते उपस्थित. मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता. नांदेडच्या जागेसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा. मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदार बालाजी कल्याणकर यांना सूचना. नांदेड विमानतळावर चर्चा झाल्याची कल्याणकर यांची माहिती. रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाकडून अंतरिम स्थगिती. मात्र उमेदवारी अर्जाबाबत कोणताही दिलासा देण्यात नकार. रश्मी बर्वेंना रामटेकमधून निवडणूक लढता येणार नाही. श्रीकांत शिंदे अजून बच्चा आहे. श्रीकांत शिंदेंनी आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी. बच्चू दिल्ली अभी दूर है, राऊताचा श्रीकांत शिंदेंना टोला. सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटच लढणार. सांगलीत आमची एक टीम जाणार, तिथे ठाण मांडून बसणार. सांगलीच्या जागेवरचा तोडगा काय ते उद्या समजेल. मी उद्यापासून 3 ते 4 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर. संजय राऊतांचं वक्तव्य. ठाकरे गटानं महाविकास आघाडीसाठी मोठा त्याग केला. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. महायुतीत लोकसभेच्या 5 जागांचा तिढा कायम. उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवच्या जागेबाबत अद्यापही तोडगा नाही. पारंपरिक वेशभूषेत प्रतिभा धानोरकरांनी घेतलं पोहरा देवीचं दर्शन. महंत सुनील महाराजांचीही उपस्थिती. रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम. आज उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीकडे लक्ष. रत्नागिरीतल्या हॉटेल विवेकमध्ये पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात बैठक. शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता. रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर होणं बाकी. जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करण्याची शक्यता. भाजपसोबत गेल्यापासून अजित पवारांमध्ये अहंकार वाढला. त्यांचा टाइम खराब सुरू असून लोक त्यांच्या विरोधात आहेत. रोहित पवार यांचा अजित पवारांवर निशाणा. कपिल पाटील यांनी घेतली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची सदिच्छा भेट. भेटीदरम्यान निवडणूक प्रचारासाठी रणनीतीवर चर्चा. कपिल पाटील भिवंडी लोकसभेतून महायुतीचे उमेदवार. नागपूरच्या रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा मिळाल्याने वाढली काँग्रेसची डोकेदुखी. या निवडणुकीत काँग्रेसला मतविभाजनाची भीती. वंचितनं मला पाठिंबा दिला. रामटेक मतदारसंघात 7 लाख बौद्ध मतं. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघातील निकाल पलटवणारा असेल. प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिल्यानंतर वंचितचे समर्थित उमेदवार किशोर गजभियेंनी व्यक्त केला विश्वास. अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची माघार. वंचितनं घोषणा केलेल्या प्राजक्ता पिल्लेवाण उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. अमरावतीतून आनंदराज आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. नागपुरात विकास ठाकरेंच्या प्रचारासाठी जनआशीर्वाद यात्रा. काँग्रेसच्या विकास ठाकरेंची नितीन गडकरींसोबत लढत. दौंडचे आमदार राहुल कुल आणि अजित पवार यांच्यात बैठक. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत दोघांमध्ये चर्चा. अजित पवारांच्या देवगिरीवर बैठक झाली.
माझ्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून हकालपट्टीची कारवाई, संजय निरुपम यांच्याकडून काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा, काँग्रेसने प्रतिमा जपण्यासाठी हकालपट्टी केल्याची निरुपम यांची माहिती। संजय निरुपम म्हणजे काँग्रेसने रस्त्यावर फेकलेला कचरा, काँग्रेसने निरुपमांची हकालपट्टी केल्यावर मोहित कंबोज यांची टीका, तर संजय निरुपमांना कुणी पक्षात घेतलं तर दुर्दैवी बाब, मोहित कंबोज यांचं वक्तव्य। 8 एप्रिलला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, चंद्रपूरमध्ये संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा। पुण्यात महावितरण कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन। सुप्रिया सुळे पुन्हा खासदार व्हाव्यात यासाठी दौंड तालुक्यातील केंडगाव ते तुळजापूर पायीवारी, 200 धनगर बांधवांचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा। आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग जेजुरी शहरातून न काढता बाह्यवळण काढावी या मागणीसाठी नागरिकांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। यवतमाळ आणि वाशिममध्ये भावना गवळींचे कार्यकर्ते आक्रमक, भावना गवळींना उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्त्यांची भावना गवळींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। बळीराजा पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय, राज्यात 7 जागांवर उमेदवार जाहीर, केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आल्यानं बळीराजा पार्टी लोकसभेच्या रिंगणात। प्रफुल्ल पटेल 3 दिवस गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सभांचं आयोजन, महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंचा प्रचार करणार। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन, सभेला रोहित पवारांची उपस्थिती, मात्र पडोळेचे प्रचार सभेला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण। नांदेडमध्ये भाजपा महिला पदाधिकाऱ्यांची बैठक, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्याचा निर्धार, माजी आमदार अमिता चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन। 35 वर्षांनंतर परभणी लोकसभेत प्रथमच नवीन चिन्हांसह निवडणूक होणार, धनुष्यबाण, पंजा, घड्याळ बाद, परभणीत यंदा मशाल विरुद्ध शिट्टी किंवा रोड रोलर किंवा सफरचंद या चिन्हावर प्रमुख लढत होणार। परभणीत लोकसभा उमेदवाराला मतदारांनी वर्गणी गोळा करत दिला 25,040 रुपयांचा धनादेश, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांना डिग्रस येथून गावभरातून वर्गणी गोळा, निवडणुकीसाठी मदत। परभणी लोकसभेत सकल मातंग समाजाच्या वतीनं कॉम्रेड गणपत भिसेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, मातंग समाजाला कोणताही पक्ष न्याय देत नसल्यानं भिसेंकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय। लोणी येथील प्रवरा ग्रामीण आणि इंजिनियर कॉलेजच्या वतीनं टेक्नो एक्स्पो 2024चं आयोजन, विद्यार्थ्यांकडून अनेक आविष्कार सादर। गोंदियाच्या आमगाव तहसीलमध्ये 33 गावातील पाणी प्रश्न पेटला, भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती, थकीत बिलापोटी विद्युत पुरवठा खंडित केल्यानं पाणी प्रश्न पेटला, मात्र मार्ग काढायला राजकीय पुढाऱ्यांची पाठ।